औरंगाबाद येथील अब्दी मंडी येथील जवळपास 250 एकर निर्वासित जमिनीच्या वादग्रस्त फेरफार आणि विक्री प्रकरणात कारवाईला सुरुवात झाली असून अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांना शासनाने निलंबित केले आहे। याबाबतचे आदेश महसूल व वन विभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी मंगळवारी काढले आहे। या वादग्रस्त जमीन प्रकरणात अनेकांचे हात गुंतले असून यानंतर कोणावर कारवाई केली जाते हे पाहावे लागणार आहे। अब्दी मंडी येथील गट क्रमांक 11, 12, 26, 37 आणि 42 मधील 250 एकर निर्वासित संपत्तीच्या ईव्ही फेरफाराची आणि नोंदणीची प्रक्रिया जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे। या प्रकरणात जवळपास 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते। चौकशीसाठी जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशु यांची नियुक्ती केली। सुधांशु यांनी या प्रकरणाची संपूर्ण फाईल चौकशीसाठी ताब्यात घेतली होती। ही प्रक्रिया कायदेशीर झाल्याचा दावा महसूल विभागासह नोंदणी विभागाने केला। जमीन फेरफार आणि नोंदणीचा मुद्दा नुकत्याच डिसेंबरमध्ये झालेल्या नियोजनाच्या बैठकीतही उपस्थित झाला होता। यावरून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला चांगले धारेवर धरले होते। खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे यांनीही डीपीसी बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता। या प्रकरणाची चौकशी करून जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशु यांनी काही दिवसांपूर्वीच गोपनीय अहवाल राज्य शासनाला पाठविला होता। या गोपनीय अहवालानुसार राज्य शासनाने अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांना निलंबित केले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे। याबाबतचे आदेश महसूल व वन विभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी मंगळवारी काढले आहेत। निलंबनाचे आदेश धडकताच महसूल विभागात खळबळ उडाली आहे। निलंबन आदेशातच ही प्रक्रिया बेकायदेशीरित्या झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। 250 एकर मिळकतीचे मूळ महसुली दस्तऐवज, जमिनीचे स्वरूप, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ इव्हॅक्यू प्रॉपर्टी ऍक्ट आणि 1950 व महसूल जमीन महसूल संहिता अधिनियम 1966 मधील 5 वर्षानंतर फेरफार बाबत करावयाची कारवाई याबाबतीत वस्तुस्थिती जिल्हाधिकारी यांच्या समोरील सुनावणीत समोर आणली नाही। त्यामुळे नियमबाह्य अधिकारबाह्य आदेश निर्गमित झाले असून आर्थिक नुकसान व प्रशासकीय अनियमितता झाली आहे। या सर्वांना विजय चव्हाण जबाबदार असल्याचा ठपका आदेशात ठेवलाय। निर्वासित संपत्ती फेरफार आणि विक्री प्रकरणात अनेक जण गुंतलेले आहेत। लिपिकांपासून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग यामध्ये होता। सध्या अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांना निलंबित केले आहे। ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे दिसून आल्यावर यानंतर या प्रकरणात कोणाकोणावर कारवाई होते हे पाहावे लागणार आहे।